सर्व उपस्थित पाहुणे मंडळी तसेच आमचे मायबाप प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेले सुद्धा लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत। मी मनोज कारे, माझ्यासोबतीला पडघा टेनिस क्रिकेटचा लाजबाब आवाज योगेश पाटील आहेत। तर जाऊया आपण त्यांच्याकडे पहिल्या इनिंगसाठी त्यांचं बहारदार समालोचन ऐकण्यासाठी। प्लीज कम योगी सर इन द कॉमेंट्री स्टुडिओ। धन्यवाद मनोज कारवे सर। नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच ज्या आवाजाची कमतरता होती तो आवाज सुद्धा नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचला गेला। आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकत असतो, परंतु आज या साबाद नगरीमध्ये संजय स्मृती चषकामध्ये आवाज दुमदुमतोय। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहू शकतो। या संजय स्पोर्ट साबाद विपक्ष नक्षत्र स्पोर्ट चौदरवाडा बी। दरम्यान या ठिकाणी सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिचंद्रजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। लखनजी पिताश्री आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिलं तर संजय स्पोर्ट सावत संघाच्या बाजूने लागला गेला। स्वतः संघनायक आपण जर पाहिलं तर दिगंबर माली यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला आणि पाहू शकाल गोलंदाजीला सुरुवात करतोय दिगंबर माली। पहिल्या चेंडूवर पिच फटका मिस टायमिंग हवेत आहे, मिड विकेटला फिल्डर सज्ज आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन। पहिल्याच चेंडूवरती पहिला धक्का लागतो या ठिकाणी नक्षत्र चौदरवाडा बी संघाला। पाहतोय फक्त पारितोषिक लखन पाटील साठी आहे, लक्ष असू द्या। हरेश आणि प्रतीकी जोडी आपण पाहिली। पहिल्या चेंडूवरती हरेश शून्यावरती बाद झाला। पहिली सफलता संघनायकाने आपल्या संघाला प्राप्त करून दिली। हे वैशिष्ट्य राहिले दिगंबर मालीचं। मागील 3-4 सत्र जर पाहिले तर जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे। विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केलेली आहे आणि तेच कार्य या सत्रामध्ये करत असताना आज न्यू जर्सी पाहतो सावत संघाच्या खेळाडूंच्या अंगावरती ब्लॅक ट्रॅक अँड येलो टी शर्ट, अगदी चेन्नई सुपर किंग्स असेल किंवा ऑस्ट्रेलियन संघ असेल अशा प्रकारच्या जर्सी त्यांच्या अंगावरती आपण पाहत असतो आणि ती जर्सी आज संजय स्पोर्ट सावत संघाच्या अंगावरती पाहतोय। ओ इनफिल्डला बीट करता पर्यंत मिस्टामिक शॉट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक, अजून एक विकेटचं पतन। पहिल्या चेंडूवरती विकेटचे पतन झालं तर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र विकेटचं पतन आणि आता मात्र दिगंबर माली इज ऑन हॅट्रिक। पारितोषिकाचा वर्षाव इथे मात्र पाहतोय जर दिगंबरनं हॅट्रिक पूर्ण केली तर जिगर माली याचकडनं तब्बल 1000 पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे आणि दिगंबर माली आता मात्र या ठिकाणी हॅट्रिक वरती आहे। लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सफलता त्याने प्राप्त केल्या। प्रथमतः आपण जर पाहिलं तर हरेश बाद झाला होता शून्यावरती, नंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती हेमंत आला, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला आणि आता मात्र प्रत्येकच्या सोबतीला आहे फलंदाज दुर्वेश आणि दुर्वेश आता मात्र हॅट्रिक चेंडूचा मात्र सामना करतोय और तो विकेट मार्गस्थ। ओ जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट, अगदी या छोट्या बॅकलिपनं मात्र अगदी फक्त ड्राईव्ह केलं परंतु मिड ऑफला होते केपी
थोडीशी मात्र त्या ठिकाणी खंबलिंग झाली आणि त्याच अनुषंगाने पहिली धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे नक्षत्र चौधरपाडा बी संघाच्या इनिंग मध्ये बचावात्मक फटका पाहिला आपण, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले, कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे. ओ बॅटची कळा आणि पाहू शकाल पहिल्या स्लिप मध्ये शतरंजी त्या ठिकाणी तैनात केलाय. ही रणनीती होती दिगंबर मालीची, ही रणनीती होती सावंत संघाची आणि आपल्या जाल्यामध्ये अडकवलं. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 3 लागत असताना नक्षत्र चौधरपाडा बी संघाला. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला संघनायक दिगंबर मालीनं आणि तो मात्र कुठेतरी सार्थ ठरवतोय. यानंतर जो सामना असेल अडोस पडोस की लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान खांडवाल बी विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. चेंडू ऑन साईडला हुक केलाय, परंतु चेंडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र लँडिंग झालेला आहे. एक धाव तिथे मात्र पंचांनी घोषित केली आणि एका धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल, कारण मी अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला जर मोठे फटके केल्याचे असतील तर अगदी विकेटच्या समोर तुम्हाला फटके सजवावे लागतील. कारण पाहिलं तर फाईन लेग कडे, लॉंग लेग कडे, त्याचप्रमाणे थर्डमॅन कडे कुठे सीमारेषा नाहीये, म्हणजे विकेटच्या पाठीमागे पहा अगदी डिक्लेअर झोन आहे. विकेटच्या समोर तुम्हाला सीमारेषा पाहायला मिळते. स्क्वेअर लेग कडे सीमारेषा आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, स्ट्राईक कव्हर आहे. कव्हर पॉईंटला तुम्ही पाहू शकाल. सीमारेषा मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. या क्षेत्रामध्ये तुम्हाला सातत्यानं फटके सजवावे लागतील, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि मात्र पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धाव फलकावरती 3 गडी बाद, फक्त 2 धावा आपण पाहतोय. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहू शकाल स्कोरिंगची भूमिका पार पडत असताना आमचे स्पेशल गुणलेखक मिस्टर समीर पाटील. चला वेले संदर्भात प्लीज आपण सहकार्य करा. मग कुठल्याही संघ असू द्या त्या संघाची मात्र या स्पर्धेमध्ये हाईगाई केली जाणार नाहीये. व पुन्हा मात्र या ठिकाणी फटका मिस टायमिंग शॉट स्क्वेअर कडे आहे. जेडी चेंडूकडे लक्ष केंद्रित करतोय आणि सुरक्षित हाताची ओंजल त्याने उघडली आणि आपल्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला आणि अशा रीतीने चौधरपाडा बी संघाला लागणारा हा चौथा धक्का. की या ठिकाणी आदित्यच्या सोबतीला नवीन फलंदाज इंटर होतोय जितेश. पॉवरफुल षटक इथे मात्र पाहिलं. दरम्यान विकेट सॅट्रिक पूर्ण झाली नाहीये तरी सुद्धा मात्र दिगंबर मालीसाठी मिस्टर गौतम पाटील, संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या वतीने तब्बल ₹500 कॅश प्राइज आलेले आहे आणि एक पारितोषिक पहा या ठिकाणी. एका षटकामध्ये जरी 3 वाईट चेंडू हाताले केपीनं तर त्रिमूर्तीच्या वतीने तब्बल ₹500 कॅश प्राइज आहे. अनंता केने, रामकृष्ण काकडे आणि अजित पाटील. आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर रोशन पाटील याचकडून ₹1000 पारितोषिक. चला लखन पाटील वेळे संदर्भात सहकार्य करा. जर तुम्ही आयोजक संघ असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी नियम समान आहेत. पॉवर प्लेचं या ठिकाणी जे बंधन होते ते मात्र या ठिकाणी समाप्त झालं. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. कैलास पाटील दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो, वैयक्तिक पहिलं. हो पहिला चेंडू मात्र पाहू शकाल अगदी ऑन साईडला खेचून मारा. डीप स्क्वेअर लकडे क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिसफील्ड आणि त्यासच या ठिकाणी फायदा होत असताना नक्षत्र चौधरपाडा संघाला 21 रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील जर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला प्रतिस्पर्धी संघासमोर फाईट बॅक जर द्यायची असेल तर किमान 30च्या पुढे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. आणि तो प्रयत्न इथून मात्र या ठिकाणी आदित्य आणि जितेश करेल का? संजय
स्पोर्ट्स साबत संघाच्या विरोधात. इथे मात्र ऑन साईडला चांगला फटका पुलचा होता, पण मिड विकेटला मात्र जेडी आहेत. या सत्रामध्ये चांगली बांधणी पाहतोय आपण संजय स्पोर्ट्स साबत संघाची, कारण आपण पाहू शकाल दिगंबर माली सुद्धा आहेत, जेडी आहेत, लखन आहेत, केपी आहेत आणि पाहू शकाल की नवतरुण खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी या संघामध्ये भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. दामूला सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. जबरदस्त या ठिकाणी या संघाची बांधणी पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात पाहायला मिळाली. हो, फटका या ठिकाणी जबरदस्त आहे, परंतु डीप मध्ये लखन पाटील आहेत, परंतु चेंडू त्यांना टाटा बाय बाय करत निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. ट्रॅव्हल झाला होता, एक झेलसाठी पारितोषिक सुद्धा होतं 500 रुपयाचं, परंतु कुठेतरी चिंचेचा झाड मध्ये आला. पाहू शकाल अगदी पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र जास्त मूव्ह झाला आणि त्याच अनुषंगानं पहिला स्वेअर चेंडू या षटकामध्ये पाहिला. अजूनही 2 चेंडू जर वाईट मध्ये टाकले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि समीर आम्हाला सांगतील की धावा इथे मात्र आपण पाहतोय 4 गडी बाद 12. हो, इथे मात्र दांडी गोल, जबरदस्त इनकटर डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी इष्टांच्या रोखाने हाताला होता, स्थिती तिकडे उद्ध्वस्त केली आणि अशा रीतीनं मात्र चौधरपाडा संघाला लागणारा हा 4था नव्हे तर 5वा हादरा. श्री गणेश जांभूलपाडा आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत, कारण पहिल्या दिवसात आपण केली ते अनुभव तो एकूण 10 संघ आज पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये हे नाणेफेकी होणार आहे. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय मित आणि जितेश, हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत आणि सावध संघाच्या विरोधात सावध सुरुवात आपण म्हणू शकतोय नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा बी संघाची. केपीला ही मिळणारी पहिली सफलता आपण पाहिली. हो, पुन्हा आता मात्र या ठिकाणी पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह होतं. ही कला आहे कैलास पाटीलकडे. ऑफ कटर, इन कटर या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. आर्मरचा सुद्धा मध्ये मध्ये तो वापर करतोय आणि त्याचमुळे केपी सुद्धा मात्र आपली लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये एक जबरदस्त उपलब्धी प्राप्त केलेली आहे. डॉट डिलिव्हरी तिथे मात्र आपण पाहिली, निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळाली. हो, आता मात्र फटका मिस्टाबिंग अगदी मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत दिगंबर, चेंडूकडे लक्ष केंद्रित करतोय. हो, परंतु या पारितोषिकासाठी झेल नाही, कारण हा रिले झेल आहे. हा रिले झेल आहे, तर सुद्धा आमची त्रिमूर्तीचा जर मन मोठं असेल तर तुम्ही पारितोषिक देऊ शकता. कारण ही त्रिमूर्ती जर पाहिली तर नक्कीच मनाने धनाने तनाने सुद्धा खूप लौकिक आहेत. आणि केने, अजित पाटील, रामकृष्ण काकडे आणि त्याने मात्र इथे घोषित केलं, अनाऊन्स केलं की या झेलसाठी सुद्धा पारितोषिक दिलं जाणार आहे. 2 षटकांचा केली ते संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस 6 गडी बाद फक्त 12 धावा. म्हणजे असं वाटतं की प्रत्येक फलंदाजाला या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळते की काय, ज्या अनुषंगाने मात्र आपल्याला स्कोर कार्ड वरती हा आकडा पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूंपैकी 12 धाबा पाहिल्या आपण आणि एकूण 6 गडी गमावले. अनेक वर्ष पाहिले आपण की चौधरपाडा गावातून नक्षत्र स्पोर्ट्स या नावाने आपल्याला एकच संघ आपण ओळखायचो, परंतु या सत्रामध्ये कुठेतरी नवतरुण खेळाडूंचा, हा युवा खेळाडूंचा संघाची बातमी मात्र या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी सरावाचा अभाव आपण पाहतोय आणि इथून मात्र नक्कीच चौधरपाडा संघाच्या बी संघाच्या सर्वच खेळाडूंना मात्र या ठिकाणी काहीतरी चांगलं शिकणं गरजेचं आहे. काहीतरी चांगले धडे या स्पर्धेतून तुम्हाला घेणे आवश्यक आहेत. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज दामू. फटका हवेत केलाय, भरपूर वेळ आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी आपला जो इरादा होता तो मात्र नक्की त्या ठिकाणी चेंज केला आणि त्याच अनुषंगाने 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 14 धाबा 10 फलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती आपण पाहतोय या फलंदाज युवराज. पहा, युवा आहे आणि नक्कीच नावातच राज आहे, परंतु या सामन्यावरती राज करेल का?
हो, बॅटचा फ्लो खूपच छान आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू परफेक्टली आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण जेडीच्या माध्यमातून अगदी मिड विकेटला, परंतु या ठिकाणी पहा बॅकअप साठी सुद्धा क्षेत्ररक्षण होते, परंतु त्यांच्याकडे सुद्धा चूक घडली आणि एकूण धावा किती असतील पंच नक्कीच आम्हाला कळवतील. 2 धावा एक बॅटच्या स्वरूपात पलून पूर्ण केली आणि जी दुसरी धाव जी आपण पाहिली ती डिक्लेअर झोनच्या माध्यमातून, अशा एकूण 2 धावा आपण पाहिल्या. मिका सर आणि पाहू शकाल त्यांच्या सोबतीला म्हात्रे सर आहेत. ही पंचाची जोडी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हो, जबरदस्त फटका खूप टप्प्याचा होता, त्याच्यावरती पूल केलाय आणि चेंडूला पाठवतोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी आहे तो या षटकार. आणि ही पहिली बाउंड्रीज पाहतोय आपण, दुसरी बाउंड्रीज, कारण या अगोदर आपण आदित्यच्या बॅटमध्ये सुद्धा एक षटकार पाहिला होता. हा दुसरा षटकार आहे. चेंडू पाहिला तर भरपूर दूरवर गेलाय. जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण, प्रॉपर कनेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि याच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे नक्षत्र चौधरवाडा संघाला. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत निघित तुम्हाला पाहावं लागेल, कारण तुमच्या विरोधात संघ जर पाहिले तर आयोजक संघ आहे, कारण सातत्याने याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती तो संघ सराव करत असतो, त्यांचा बेनिफिट देखील त्यांना मिळेल. परंतु त्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी 30च्या पुढे जावं लागेल आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे. जितेश पुन्हा इज ऑन स्ट्राईक. व पुन्हा एकदा वन्स मोर वन्स अगेन. आता मात्र मिडविकेटच्या दिशेनं अधिक काऊ कॉर्नरला आपण पाहिले तर जेडी उभे होते, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. हा दुसरा बॅक टू बॅक सिक्सर. पाहिले तर त्याने कुठेतरी खेळाडूंना शांत ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं होतं. पहिल्या षटक पाहिलं पण दिगंबरचा अतिशय जबरदस्त त्याचा स्पेल पाहिला, त्यानंतर किपीचा आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये स्पेल पाहिला. परंतु आता दामूवरती हल्ला बोल. आतापर्यंत दामूनं एकूण 4 चेंडू हाताळले आणि आतापर्यंत 16 धावा त्याने खर्च केल्या. खूपच मागणं षटक. हा फटका सुद्धा पाहिला तर अगदी वाडिश विडांवरती शतषक आहेत. इथे मात्र विकेटचं पतन होऊ शकेल. यस, चुकीची तिथे मात्र कॉलिंग पाहिली, थोडीशी घाई केली आणि आपण नेहमीच म्हणतो की अति काही संकट नाही. चांगल्या रिदम मध्ये आता मात्र जितेशला आपण पाहत होतो, चांगला मूड मध्ये होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात त्याने विकेट तिथे मात्र गमावली आणि अशा रीतीला चौधरपाडा बीच संघाला लागणारा हा 7वा धक्का. अशा गोष्टी नक्कीच सातत्याने घडत असतात, परंतु त्याकडे तुम्हाला कॉलिंग कडे फार गरजेचं आहे. येस, वेट नो, किंवा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता की प्लीज थोडंसं थांब. कारण त्या ठिकाणी मात्र ही धाव नव्हती, कारण वाडिश मिळांचा विचार जर केला तर चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण त्या ठिकाणी आणि जबरदस्त फेकी पाहिल्या पण गोलंदाजी एंडकडे. आणि दामूने मात्र कुठल्या प्रमाणे कुठलाही विलंब तिथे घेतला नाहीये आणि योग्य वेळी त्या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त केल्या. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती पाहू शकाल आपण दीप येतोय. परंतु जितेचं कौतुक करेन मी, जबरदस्त संघर्ष त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर केला आणि आपल्या संघाला नक्कीच जबरदस्त या ठिकाणी पाहिलं तर 19 धावांचं योगदान दिलं, त्यामध्ये 2 षटकांचा समावेश आपण पाहिला. बाची कडा चेंडू हवेत, परंतु चेंडू मात्र पाहू शकाल डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र त्या ठिकाणी लँडिंग होतोय. पंचांनी मात्र नक्की त्या ठिकाणी डिक्लेअर झोनचे इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दामोचा स्पेल आपण जर पाहिले तर त्याला एक सफलता नक्कीच मिळाली, परंतु एकूण 17 धावा त्याने मात्र या ठिकाणी खर्च केल्या आणि त्याचमुळे आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर नक्षत्र चौधरवाडा बीच संघाला जर पाहिलं तर एकूण 7 गडी बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर तुम्हाला अडूस पडूस की लढाई पाहायला मिळेल. श्रीगणेश जांभूलपाडा विरुद्ध जय हनुमान खांडवल बी असे 2 संघ या ठिकाणी एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील. तुम्ही पाहता संजय स्फूर्ती चषक 2024 पर्व 19व. चला, आमची कमिटी इथे मात्र पूर्णपणे सज्ज आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. या हंगामातील ही 3री स्पर्धा
इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी ही मानाची स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी अनुभवतो. चौथ्या षटकात सुरुवात करील समज संघाच्या माध्यमातून प्रणय. यंग स्टार आहे, युवा आहे आणि अगदी राऊंड द विकेट मारा करतोय पंतच्या उजव्या बाजूनं. स्टामिंग पटका चेंडू अगदी हवेत आपण पाहतोय, परंतु सेफ लँडिंग होईल. लॉंग ऑन चा चेंडू होते झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न, फेक चांगली आहे परंतु त्यापेक्षा चित्त्याची सप्लाय दोघांमध्ये हरणाचा वेग पाहिला आपण आणि 2 धावा त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे आणि त्याकडे आता लक्ष केंद्रित करतात हे 2 बॅटर युवराज आणि दीप. ही मात्र या ठिकाणी झेलवण्याची दाट शक्यता आहे. कॉटन बोल्ट आणि यस तिथे टिपला झेल गोलंदाजानं. प्रणयनं मात्र पहिली सफलता प्राप्त करून दिली आणि एकूण 8 गडी मात्र या ठिकाणी बाद झाले नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाचे. तुला असं वाटेल चेंडूचा पाठलाग करतोय काय, पण तो या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. या चेंडूवरती एकही धाव मात्र गोलंदाजाने खर्च केली नाहीये आणि अशा रीतीने 4 षटकाच्या समाप्तीनंतर नक्षत्र चोदरपाडा संघाने एकूण गडी गमावले 8 आणि धावा जोडल्या धावफलकावरती 27, 28, 37 धावा. 38 धावांचं लक्ष इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाला. त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल नक्कीच आपण जाऊया आजच्या दिवसातील 3ऱ्या
नाणेफेकीकडे जय हनुमान खांडवल बी विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत आणि आमचे मान्यवर हरिचंद्रजी पाटील सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चार षटकांचा सामना असेल दोन्ही टीमच्या माहितीसाठी. प्रथम तर तुम्हाला नाणं दाखवतो. एका बाजूला ट्रिपल एस आहे आणि दुसरीकडे पाहिले तर संजय स्पोर्ट जी तुम्ही स्पर्धा आता खेळणार आहेत. कॉल कोण देणार? जांभूलपाडा संघाने संघाने कॉल देत आहेत. संजय स्पोर्ट असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा. काकांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकला श्री गणेश जांभूलपाडा संघाने. नवीन सत्रात सुरुवात झालेली आहे. नवीन हंगामा आहे. संघामध्ये आम्हाला काही नवीन खेळाडू पाहायला मिळतील का? नाही, नवीन नाही आहे, तेच आहेत. आणि या सत्रासाठी कशा रीतीने तुमचा सराव सुरू आहे? प्रॅक्टिस कशा रीतीने तुम्ही करत आहात आणि स्पर्धा तुमच्यासाठी किती स्पेशल आहे? स्पर्धा खूपच मेन आहे, कारण का आम्ही लागोपाठ 2 मॅचेस हारलेलो आहे. प्रॅक्टिस म्हणजे मोजकेच पोरं करत आहेत, पण तेच आहेत आमचे का ते करू शकतात पुढे. टॉस जिंकलाय, काय करणार आणि कुठल्या खेळाडूवरती तुझा जास्त विश्वास आहे? गोलंदाजी करणार. वैभव आणि निकेश हे 2 आहेत का यांच्यावर भरोसा आहे जास्त. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले तर आपला शेजारी गावातील संघ आहे. तर युवा संघ मी तर नक्कीच त्या संघाला म्हणेल. तर त्या संघासमोर काय रणनीती असणार आहे? काय प्लॅनिंग असणार आहेत? आहे प्लॅनिंग म्हणजे आहे त्याच्यामध्ये योगेश आहे, त्याला आवड करण्याचा प्रयत्न असेल आमचा पहिला. तर नक्की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान संघ मी या सत्रामध्ये प्रथमतच ऐकतो आणि तुम्हाला खेळताना मी पाहणार आहोत. प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर जांभूलपाडा गावातील संघ आहे. बॅटिंग करायची आहे. फुल पेज मैदान नाही, हाफ पेज आहे. तरी सुद्धा 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? 50+. तू युवा संगणक आहे. संघाची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आहे. संगणक म्हणून आपल्या संघाला काय देण्याचा प्रयत्न करशील आणि कशा रीतीने तू आपल्या खेळाडूंना या ठिकाणी सजेशन देत असतो? प्रत्येकाने स्पर्धेचा 100% द्यावा हीच अपेक्षा प्रत्येकाकडून. ही स्पर्धा 19व्या पर्वामध्ये आहे. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द सांगू शकतोस? स्पर्धा खूप चांगली आहे आणि दरवर्षी असंच आयोजन करावं संजय सावत यांना. तर आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठा अपसेट पाहू शकतो का तुमच्या माध्यमातून, की चांगला खेळ होईल आणि तुम्ही जांभूलपाडा संघाला परास्त कराल, यासाठी तुमची पूर्णपणे तयारी आहे? हो, नक्कीच. आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलाय श्री गणेश जांभूलपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. लगेचच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांच्याकडे. थँक्यू. Yes, thank you so much, PTC Voice Yogesh Patil sir. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील व्यापारी केंद्र असलेल्या सावद या गावातून संजय स्मृती चषक आपण ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षको पाहत आहात. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि स्पर्धेचं 19वं पर्व आपण पाहतोय दिमाखामध्ये सुरू झालंय आणि मैदानामध्ये आपण पाहिले की 2 सामने झाले आणि तिसरा सामना इथे सुरू असताना सामना सुरू आहे तो संजय स्पोर्ट्स सावद विरुद्ध जय हनुमान नक्षत्र चौदरपाडा. नक्षत्र चौदरपाडा म्हणजे जो बी संघ आहे, मेन नक्षत्र म्हणजे तो निलेश जाधवचा आहे, परंतु हा ज्युनियर खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहतोय. काही प्रमाणामध्ये निराश केलं, पण बघायचं आपल्याला त्यांच्याकडे आता बॉलिंग आणि फिल्डिंग आहे, तो म्हणजे नक्षत्रकडे. हे चौदरपाडचे नक्षत्र कशा सामन्याला कलाटणी देतील. सलामीचे फलंदाज केपी, कैलास सोबतीला दामू अशी जोडी सलामीची संजय स्पोर्ट्स कडून आलेली आहे, ज्यांच्या समोर लक्ष्य जिंकण्यासाठी 38 धावांचं 4 षटकांमध्ये. उपस्थित सर्व आमचे पाहुणे मंडळी जे तुम्हाला प्रोत्साहित करतायत, अनेक बक्षिसं लगावतायत आणि प्रेरणा देत असताना या स्पर्धेची शोभा सुद्धा वाढवत आहेत आमचे लाडके मायबाप प्रेक्षक. चला मैदानामध्ये पहिला चेंडू जातोय केपी साठी. इनसाइड आउटचा हा प्रयत्न, केपीच्या बॅट मधून चेंडू हवेत उडाला आणि रिव्हर्स मध्ये हो येत असताना झेल इथे सोडलेला आहे.
संधी होती, संधी गमावली. संधीचं सोनं करायचं असतं. ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो बरं का. जो संधी निर्माण करत असतो तो बुद्धिवान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हटलं जातो, तोच विजेता ठरतो. तुम्ही संधी गमावली, आणि ती सुद्धा केपीची झेल होता, केपीची कॅच होती, ती तुम्ही सोडली. दोन्ही काय सामना सोडला की काय. दरम्यान या ठिकाणी सावधगावचे ज्येष्ठ समाजसेवक शनिवारजी पाटील यांचं या ठिकाणी शिवबाग बंद झालेला आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता मित्र संजय स्मृती चषक 2024. वेलकम शनिवारजी पाटील. आपण शुक्रवारी सुद्धा आलात, उद्या शनिवारी सुद्धा याल. आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण आपला सामना पाहताय. सावधवाशियांचा लाडका संघ संजय स्पोर्ट्स, जो अनेक वर्ष ज्यांनी दबदबा ठेवलाय क्रिकेट विश्वामध्ये, तो संघ इथे ह्या स्पर्धेमध्ये विजयी सलामी देईल का. आणि तो हाच संघ आहे की जो वंचित राहिला 19 वर्षापासून. जो यजमान संघ अनेक स्पर्धा इथे आयोजित करत असतो, परंतु अजूनही चॅम्पियन ठरला नाही. ह्या वर्षी ती बाजी मारेल का बघायचंय. केपी स्ट्राईक एंडला. ओ चेंज ऑफ पेस, चेंडू टर्न झाला आणि फ्लाय झाला. केपी पाहतच राहिला. सरप्राइझिंग डिलिव्हरी, सुटकेचा निश्वास टाकला पाठीराख्याने केपीच्या. केपी हा तगडा खेळाडू आहे, विस्फोटक फलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे, परंतु त्याच्यावरती ती जबाबदारी आहे. लखन आहे, दिगंबर आहे, हे नावाजलेले खेळाडू. अक्षय जेडी, अनेक नावं आपण पाहू शकता संजय स्पोर्ट्स मधून. आता सुद्धा हा थोडासा अर्ली खेळला. बॅटच्या अक्षरच्या हँडल जोला चेंडू स्पर्श होऊन ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन कडे. मेक्या सर सांगत असताना रमेश म्हात्रे, मिस्टर मेक्या, त्यांची स्टाईल वेगळी आहे. जरा आज मेक्याचं तुम्हाला वेगळं बघतोय मी. तुमचा षटकार तसा दाखवा ना, फुलपाखरासारखा. आणि सोबतीला सागावचे सचिन म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये. सचिन म्हात्रेने काल दिवस गाजवला एसएससी मध्ये डोंबिवली शिवाई शेलार स्मृतीमध्ये. चांगला खेळ दाखवला सागावने, त्यामध्ये सचिन म्हात्रेचं चांगलं परफॉर्मन्स. वेल्डन बायू सचिनजी. आणि अंपायरिंग सुद्धा चांगली करतायत या ठिकाणी. बॉलिंग सुद्धा चांगली करतोय दुर्वेश. हो, आपटी देण्याचा प्रयत्न होता, पाहिलं फलंदाजाने, येऊ दिलं आणि फक्त टच केलं. जेंटल टच, टॅप केलं, फक्त दिशा दिली शॉर्ट मिड विकेट कडे सिंगल साठी. 38 धावांचं माफक लक्ष आहे. जशी विनोदनी सुरुवात केली होती खांडवलच्या, काय जबरदस्त बेधडकपणे सुरुवात केली होती. एकाच षटकामध्ये 24 धावा ठोकल्या होत्या, ज्यांच्या समोर लक्ष होतं 43 धावांचं. आणि केपी सुद्धा थांबणार नाहीये. फुल टॉसला मिळाला, सरळ बॅट दिसते डाऊन दी ग्राउंड. अक्षरच्या खेळाडू कक्षामध्ये जात असताना सीमा पार लक्षणीय चौकार केपीच्या बॅटमधून. प्रत्येक षटकामध्ये 9.50 ची सरासरी राखत असताना पहिलं षटक पाहतो आपण चांगल्या स्थितीमध्ये. त्याचं कारण म्हणजे प्रेक्षक एकही गडी बाद झाले नाहीये. चांगली सुरुवात आहे. 8 धावा मिळाल्या पहिल्या षटकामध्ये. अजून 30 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. म्हणजेच रिक्वायर रन रेट झालेला आहे 10.0 आणि कन्नड रन रेट आहे तो 8.0. फारसा काय विशेषतः फरक नाहीये, कारण जोपर्यंत केपी आहे, दामू आहे, विशेषतः केपी चांगला अक्षरशः मॅच विनर आहे, परंतु त्यांच्यामध्ये संजय स्पोर्ट्स सावध मध्ये अक्षरशः सावध खेळणारे अनेक खेळाडू आहेत. लखन पाटील अक्षरशः विस्फोटक आहे, त्यानंतर दिगंबर आहे, जेडी आहे, असे फलंदाज अक्षय सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी विकेटची प्राप्ती करेल का गोलंदाज मीत, ज्याच्याकडे आता चेंडू सोपवलाय. मीत बॅटिंगसाठी आला होता, परंतु कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नव्हतं केलं. शून्यावरती बाद झाला मीत. 19 धावा ज्या ठोकल्या त्या जितेशने, ज्याचं बॅड लक की त्याला रनआउट केलं गेलं. फिल्डिंग लवकर जमून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पहिला दिवस आपण जरा उशिरा सुरू केल्यामुळे आजचे सर्व सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करता येतील सूर्यप्रकाश असताना. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते फ्लड लाईट्स असतील, कारण इतकं जबरदस्त या ठिकाणी लॉजिस्टिक हब तयार झालेले आहेत की प्रत्येक जण इथे बिझनेसमॅन झालाय. आणि भिवंडी नगरीला व्यापाराची पंढरी सुद्धा म्हटलं जातं, क्रिकेटची पंढरी सुद्धा झाली आहे. त्यामध्ये एकमेव व्यापार केंद्र असलेलं सावधगाव जो सेंटर आहे. इथून तुम्हाला नाशिककडे जाता येतं, आग्र्याला जाता येतं, इथून तुम्हाला टिटवाळ्याकडे जाता येतं, इथून तुम्हाला भिवंडीकडे जाता येतं, इथून तुम्हाला अक्षरशः पालघरकडे जाता येतं. आणि बघा हा चेंडू गेला सावधकडे जात असताना, परंतु नाही, झेल टिपला मिड विकेटला डीप मध्ये. चेंडू थोडासा स्लो झाला, असं वाटलेलं की एलिव्हेशन मिळालंय, परंतु नाही, फलंदाज बाद होते दामू झेलच्या रूपामध्ये. पहिला धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावधला.
डिक्लेअर झोन आहे, थोडीशी सीमा आहे, लिमिटेशन्स आहे ग्राउंडला, परंतु ग्राउंड छान बनवले. बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय या ठिकाणी की काही अडथळा होता तो दूर केलाय सावध वाशियांनी, संजय स्पोर्ट्सनी. SSS संजय स्पोर्ट्स सावध. डिक्लेअरनी धावसंख्या 11 वर. डबल 1 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल. निल्सनचा आकडा आलाय. निल्सनचा आकडा आला की डेव्हिस सेपर्ड नावाचे मेक्या सारखे जे पंच होते ते टुनकर उडी मारायचे आणि मेक्या सुद्धा तसेच मारतात. रमेश म्हात्रे हो उडवलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चिडू जाते बॅकवर्ड स्केलेटच्या वरून. बघायचंय डिक्लेअर झोन कडे, कारण तो झेंडा आहे त्याच्या डाव्या बाजूने चेंडू गेला. परिणामतः एकच धाव मिळेल. सिंगल. फटका चांगला होता, टायमिंग सुद्धा लाजबाब होतो. चेक करायचंय ओव्हर स्टेप. ओके, चेक केलं जाईल. इथे आम्हाला रिव्ह्यू पाहिजे पंचांना आमच्या. ह्या चेंडूवरती ओव्हर स्टेप आहे का गोलंदाज ते पाहिलं जाईल. सिंगल जर आपण इथे म्हणालो तर ती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 वर. लक्ष 38 धावांचं. पुन्हा एकदा कुणाल सेठ भामरे बिझनेसमॅन 41-42 4142 ज्यांच्या माध्यमातून संजय स्पोर्ट्स सावधला आणि स्पेशली जेडीला अगदी भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत आमच्या कुणालजी भामरेकडून. वेलकम कुणालजी, आपलं हार्दिक स्वागत आहे संजय स्मृती चषक 2024 मध्ये. जे क्रिकेटचे वेडे आहेत, जे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जातात, ते कुणाल सेठ भामरे यांचं आपण स्वागत करूया. ज्या भरभरून ज्याच्याकडे शुभेच्छा येतात. स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा, कारण 21वं पर्व आहे स्पर्धेचं. अगदी लाख मोलाची स्पर्धा आहे, दिमाखामध्ये इथे साजरी होते आणि अशा अनेक आमच्या दिग्गजांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानेच अशा स्पर्धा पार पडल्या जातात. तर ओव्हर स्टेप इथे चेक केला जातोय. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. फ्रेम चेक केली जाते, जे फूट स्टेप आहे ती चेक केली जाते. तुमचा सॉफ्ट डिसिजन काय सर? फेअर डिलिव्हरी आणि ती ओके सर, फेअर डिलिव्हरी. तर चला, धावसंख्या बरोबर आहे ती 12. अजून जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. सॉरी 26, माफ करा, मला समीर सांगतायत. मला समीरला चेक करायचं होतं, समीरचं लक्ष आहे की नाही. 38 धावांचं लक्ष आहे. 12 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मीत. हो, चेंडू उडवलाय. विकेट किपर पाहतोय, विकेट किपरच्या डोक्यावरून जाईल का नाही. जवळ आला होता आणि निसटला. डिक्लेअर झोन कडे सलमान खान पण बघत राहिला, विवेक रुबैरा सुद्धा बघत राहिला आणि तो झेल पकडला अभिषेक बच्चनने. पाहतच राहिले दोघे जण. अशी संधी मिळत नाही. ऐश्वर्याप्रमाणे संधी होती ती सोन्यासारखी. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 13 वर. माझ्यासोबत समीर पाटील आहे. समीर म्हणजे सलमान खान. हवा का झोका, हम दिल दे चुके सनम. समीर थोडस फास्ट खेळा, हवेप्रमाणे खेळा जरा. हवा थांबत नसते, तुम्ही पण थांबू नका. मोमेंटम या स्पर्धेचा तुम्ही बिघडू देऊ नका. पुन्हा गोलंदाज जातो रनवे मधून. 10 ते 12 पावलांचं रन आहे. राऊंड विकेट जातोय. चांगली ऍक्शन आहे, परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका आहे. फ्लॅट सिक्सर. त्या ठिकाणी गाडी पार करू नका.
आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की या तुमच्यासाठी स्टँड आहेत या ठिकाणी, त्या स्टँडमध्ये जाऊन तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. संजय स्पोर्ट्स सावध संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि या संघाला सावधगावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गौरवजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर जयचा आपण घणाघाती युवराज सिंग स्टाईलचा तो फ्लॅट सिक्सर बघितला आणि सामन्याला इथे रंगत निर्माण केली. धावसंख्या पोहोचले 19 वर. स्पर्धेचं 19 पर्व सुरू आहे, 19 वर्ष सुरू आहे आणि या ठिकाणी अजून एक चांगला फटका शॉर्ट आर्म पूल पाहतोय आपण. चेंडू अलोंग द कार्पेट जात असताना दोन फिल्डर चिरतोय, पाडतोय, खणखणीत दणदणीत चौकार, 4 रन्स. 15 धावांची आवश्यकता आहे आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर दीपक पाटील याचकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजाला देण्यात येणार आहे. बक्षिसाचं वर्षा पावता या ठिकाणी संजय स्मृती चषकामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या खेळाडूंवरती. याचा अर्थ योगी सर की दीपक पाटील सरांचं म्हणणं आहे की तिन्ही चेंडूमध्ये आता 3 षटकार आले पाहिजेत आणि बक्षीस सुद्धा पटका आणि सामना सुद्धा जिंका. होईल का तसं बघायचंय. धावसंख्या 23 वर. 38 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी संजय स्पोर्ट्स सावध चांगल्या स्थितीमध्ये आणि जयेश सुद्धा चांगली इथे भन्नाट फटकेबाजी करतोय. मेका सरांची ऍक्शन, वाईटचा इशारा. धावसंख्या 24 वर. 24 एप्रिल 1973 सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्म. गॉड ऑफ क्रिकेट, ज्याने क्रिकेट जगताला वेड लावलं. शतकांचं महाशतक ठोकलं. तब्बल 34,957 धावा ठोकल्या. वन डे मध्ये 49 शतकं, कसोटीमध्ये 51 शतकं ठोकली. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. 24 धावसंख्या आणि फुल टॉस. इथे बिमरचा इशारा. सचिन म्हात्रे आणि मेक्या सरांचा त्या ठिकाणी एक धाव सुद्धा पळून काढलेली आहे. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील. इथे नक्कीच विनाश काले विपरीत बुद्धिमानाची वेळ आली आहे की सामना तुम्हाला क्लोज न्यायचा होता, परंतु नाही, इथे तुम्ही खराब लुजर वन टाकतायत आणि तिथे परवानगी मिळते जयेशला आणि सोबतीला तिथे आहे कैलास केपी. धावसंख्या इथे 2 फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे 26 वर. 26 संजय स्पोर्ट्स सावध संघ जो अनेक वर्ष वंचित आहे स्पर्धेपासून, चॅम्पियनशिप पटकावण्यापासून, परंतु आता लाजबाब सुरुवात आहे. पण तो हा चेंडू हवेत आहे. झेल टिपला जाईल का केपीला? अजून नाही. तर हा फ्रीडचा चेंडू आहे. जीवनदान म्हणावंच लागेल, आपण होऊ शकतो की हा झेल उडाला होता. केपी आज काहीतरी बिनसलंय. केपीच्या मनामध्ये काहीतरी आज द्विधा मनस्थिती आहे. मानसिकता थोडीशी आज प्रबल वाटत नाही केपीची, परंतु सामन्यात थांबलाय. तो तंबू काढून उभा आहे. समोरच्या फलंदाजाला प्रेरित करतोय, उत्साहित करतोय. धावसंख्या संजय स्पोर्ट्स सावधची सावध पद्धतीने जाऊन पोहोचलेली ती 27 वर. 38 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी जे लक्ष गाठेल का विपरीत संघ आहे तो बी, नक्षत्र चौदरपाडाचा बी संघ आहे जो नौका संघ आहे, ज्याने 37 धावा उभ्या केल्या होत्या. राऊंड द विकेट जातोय. हा चेंडू घेऊन जेडी साठी फ्लाय अँड मिस कानाजवळून जातोय. परफ्यूम स्टाईलची डिलिव्हरी. गुडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू फ्लाय झाला, थोडासा टर्न सुद्धा झाला, अँगल प्राप्त केलं राऊंड द विकेटने गोलंदाजाने आणि त्याला त्याच्या खांद्यावरती थाप दिली जाते. कम ऑन यू कॅन डू. तुला करायचं आहे. अजून वेळ गेलेली नाहीये. वेळ गेली की सत्ता जाते. कार्यक्रम खलास. ती वेळ निघून गेली कालच. आज जाऊ देऊ नका. अजून जिंकण्यासाठी इथे 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज आहे संजय स्पोर्ट्स सावधला. षटक सुरू आहे 3रं. प्रतीक गोलंदाज. ओ जयेश इथे थोडस मिस शॉट खेळतोय. नीटचा पोझिशन मध्ये येत नाहीये. क्रॉस बॅटेड फटका मारचा प्रयत्न करतोय. पुल करायचं होतं जयेशला, लॉफ करायचं होतं ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु नाही जमू दिलं गोलंदाजाने. इथे मनसुबे उंचावले थोडेसे, थोडे का होईना, परंतु या ठिकाणी संजीवनी दिली आहे आपल्या चौदरपाडा संघासाठी. 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे ती बरोबर 27. आता 6 चेंडूंमध्ये समीर 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. सामना होता कुठे समीर? सामना आला कुठे? अरे कुठे नेऊन ठेवला हा सामना? त्याचं कारण या षटकामध्ये षटकार खाल्ला प्रतीकने, परंतु त्यानंतर वाईट सुद्धा टाकला, नो सुद्धा टाकला, परंतु लागोपाठचे 3 चेंडू सिंगल 0-0 असे जे टाकले ते 3 चेंडू अक्षरशः निर्णायक ठरू शकतील. कारण तुमची गोलंदाजी जर अशा प्रकारची झाली आहे शेवटच्या षटकामध्ये तर कदाचित संजय स्पोर्ट सावधला इथे
सावधरित्या इथे पवित्रा घ्यावा लागेल. सामना आणून दिला होता अक्षरशः असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु इथे सामना इथे थोडासा दूर चालला. चेसिंग इज द कंपल्सरी. फिल्डिंग लवकर सजून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. चेसिंग इज द कंपल्सरी, ड्रेसिंग ऑल्सो कंपल्सरी. या टुर्नामेंटचा नियम आहे, आमच्या असोसिएशनचा नियम आहे. ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा संजय स्पोर्ट्स क्रिकेट क्लब सावध आयोजित संजय स्मृती चषक वर्ष 19व. आणि या स्पर्धेला आमचे लाजवाब प्रेक्षक आणि मागच्या वर्षीचा इतिहास सांगतो की टाय ब्रेकर मध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघ हरला होता इताडे संघाच्या विरुद्ध. क्वालिफाय मॅचला तो सुद्धा क्या बात आहे, किती मोठा तो उलटफेर होता, किती मोठा तो नाराजी असेल, किती मोठं ते जखम झाला असेल. त्या जखमेवरती मीठ चोळेल का या ठिकाणी नक्षत्र चौदरपाडा, जे नक्षत्र आहेत चौदरपाडाचे छोटे छोटे डार्क हॉर्स आहेत, काळा घोडा ठरेल का संघ बघायचा आहे. टाळ्यांचा गजर केला जातोय गोलंदाज साठी. गोलंदाज आहे हर्ष उल्हास पद्धतीने इथे बॉलिंग करावी लागेल. केपी समोर आणि केपीला फुलवल्यांचा चेंडू अगदी पायात टाकला होता, चेंडू ड्राइव्ह करतोय ऑन साइडला, थोडीशी मिस फिल्डिंग झालं. केपी स्ट्राईकला जातोय आणि पोस्टला सुद्धा सुरक्षित पद्धतीने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. भाग मिल्का भाग ढूंढ रे साजना, चेंडू उलकावणी देतोय आणि सामना सुद्धा तुम्हाला उलकावणी देईल. केपीने इथे काय केलं, केपीला इथे रनआउट केलेलं नाहीये असं पाहायला मिळतंय. क्या बात आहे. या एका चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हन पाहायला मिळालं. यालाच क्रिकेटचा सामना म्हणतात. टाळ्या असू द्या प्रेक्षक हो या सामन्यासाठी. संजय स्पोर्ट्स सावध संघ मागच्या वर्षी टाय ब्रेकर मध्ये ज्यांनी सामना गमावला होता क्वालिफाय मध्ये इताडा विरुद्ध, तो इथे संघ इथे आता धावांसाठी ताणलेला आहे. 3 धावा आल्या, अक्षरशः लकीली आल्या, नशिबाने आल्या. 3 धावांनी धावसंख्या पोहोचलेली ती म्हणजे बरोबर 30 वर. अजून 8 धावांची गरज. जयेश स्ट्राईक एंडला ज्याने षटकार खेचलाय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे बघायचं आपल्याला. जयेशला हा चेंडू उचलायचा होता पण दुसरीकडे विकेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 2 टप्प्याने कव्हर करतोय. फेकी सुद्धा घेतो आणि पाहता पाहता चित्याच्या चपळाने सोन्याच्या वेगाने मथुरच्या अक्षरशः वेगाने ते 2 धावा पूर्ण केल्या. केपी आणि जयेशने आपल्या संघासाठी. संजय स्पोर्ट्स सावध संघ सामना सहजासहजी सोडणार नाहीये. जखम झालेली आहे आणि ती जखम त्यांच्या मनामध्ये आहे. जिंकाची भावना तुमच्या मनात पाहिजे. दुसऱ्या बाजूला नक्षत्र चौदरपाडा इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु काहीच नशीब बलवत्तर आहे कारण केपीला अनेक जीवनदान मिळाले. त्यानंतर फीटवरती सुद्धा झेड उडाला होता आणि आता बघितलं आपण की हराकिरी झाली आणि 3 धावा त्यांनी लिलिया पार केल्या होत्या. त्या 3 धावा इथे महत्वपूर्ण ठरू शकतील. धावसंख्या 32 वर. षटकाराने समाप्त करेल का जयेश, गरज आहे का, नाही अजिबात. 4 चेंडू शिल्लक आहे, तो 4 मध्ये 6 पाहिजेत संजय स्पोर्ट्सला. संजय स्मृती चषक 2024चा हा चित्तथरारक सामना पाहतो आपण. हा उडवलाय चेंडू हवेत आहे. शेताशक 3 त्यांच्यामध्ये चेंडू पडलो. आता मात्र म्हणू शकतो झेल नाही तर सामना सोडलाय. आणि नोचा इशारा, नोचा इशारा म्हणतात ना. ओहो, आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी. तेल गेलं तूप गेलं हाती धोपाटणं आलं. विनाशकाल विपरीत बुद्धी. या तुमच्या बारीक बारीक चुका तुम्हाला नुकसानदायक ठरल्या. तुम्ही सामना खेचून आणला होता पण तुमच्या चुकांनी हा सामना तुम्ही इथे गमावत आहात हे सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळतं. प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. 3 धावसंख्या बरोबर पोहोचली ती बरोबर 35 वर. 35. अजून 3 धावा दूर 3 चेंडूंमध्ये. नाही तर 4 चेंडू, कारण हा फ्रेटचा चेंडू आहे. नो पडला. फ्रेट उघडा डोळे बघा नीट. ओहो, फ्री हिट, सुपर हिट, व्हॉट अ डिलिव्हरी. मार्वलस पीस ऑफ बॉलिंग. टर्न केला चेंडूला, चेंडू पेस केलं होतं, गुडली होती, टप्पा पडला. वारंवार जयेश त्या ठिकाणी आडव्या बॅटचा वापर करतो. तो प्रॉपरली टायमिंग होत नाहीये आणि मिडलिंग सुद्धा होत नाहीये. नजर थोडीशी कमकोट ठरते जयेशची, ज्याने षटकार खेचला होता परंतु त्यानंतर बराच वेळ तो इथे तरसतोय. आता मात्र 3 मध्ये 3 पाहिजे संजय स्पोर्ट्स सावधला. गोलंदाज बघा सावध भूमिका घेतोय. समोर सावध आहे कारण त्यालाही माहिती की मी करू शकतो, माझ्याकडे क्षमता आहे. रन बॉल इक्वेशन आलेला आहे. सामना कोण जिंकेल हा क्रिकेटचा विजय आहे. हा संजय स्मृतीचा विजय आहे. हा सावधकरांचा विजय आहे. ओ हो हो हो, परफेक्ट डिलिव्हरी आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू काढला आणि फलंदाजाला तिथे रनआउट घेतलं की काय, नाही डॉट चेंडू आहे. असं वाटलेलं की स्टंपिंग केलं की काय. पुढे आलेला फलंदाज जयेशच्या कमरेवरती हात. हा जयेशने केला स्वतःचा घात, बसला खाली अक्षरशः विनोद कांबली पद्धतीने
आता रडून चालणार नाहीये. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. घेतलं. येस, दॅट्स इट. आउट दिलं. येस, ओके, तेच म्हणालो सर. आउट दिलेल्या कारण जयेश रिटर्न गेला होता. स्टंपिंग. येस, दॅट्स इट. हो, काय मॅच आहे. आता नौका खेळाडू येणार. यालाच म्हणतात की विनाशकाली विपरीत बुद्धी, दैव देतं आणि कर्म देतं असं म्हटलं जातं. आणि सामना बघा काय टर्न झाला. तर टाळा सुद्धा प्रेक्षक या सामन्यासाठी. संजय स्पोर्ट्स संघ आता विजयासाठी तहानलेला आहे. जो मागच्या वर्षी ज्याला मोठी जखम झाली होती आणि अजून जखमीवरती मीठ सोडतो दोन्ही नक्षत्र चौदारपाडा बी संघ आहे. हा ज्युनियर खेळाडूंचा भरणा असला संघ जो इथे पूर्णपणे झुंज देतोय, संघर्ष करतोय. संजय स्फूर्ती चषकामध्ये होऊन जाते. डीजे बराचोल शांत आहे. डीजे कल्पेश बजाव. परमेश माळीला नेहमी आम्ही सावधवासी आणतो. हळदीना परमेश माळी इकडे असतो, दादूच असतो. आणि कोण नाचेल कोणाला, जसे ते नाचवतात हळदी समारोहामध्ये, इथे आज कोण नाचेल बघायचं आहे. सामना जबरदस्त इथे मोमेंट प्राप्त करतो. रोमांचक झाला. हाय व्होल्टेज ड्रामा. धावसंख्या 35 ची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. हो हो हो, हा पंपुलकरचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते. ओ, सुटला निसटला. ढुंढे साजना. स्कोर लेवल आणि सामना इथे जिंकेल का? ओ माय गॉड, ओ माय गॉड. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये आहे. स्कोर लेवल आहे आणि चेंडू सुद्धा लेवल आहे. क्या बात है, क्या बात है. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. दिस इज क्रिकेट, दिस इज क्रिकेट. सरड्याप्रमाणे रंग बदला. खेळ म्हणजे क्रिकेट. इंद्रधनुष्य 7 रंग कमी पडतील असा खेळ पाहतोय क्रिकेट. जो रंग बदलतो, रंगबिरंगी ड्रेस धारण केलेले खेळाडू इथे रंग बदलतात. या सामन्याचं चित्र बदललं. आपण अनाऊन्स केलं होतं आधीच की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. काय चाललं असेल या खेळाडूंच्या मनामध्ये. आता नवीन फलंदाज येतोय. एजी ओजी लोजी सुनोजी, मैं आया लखन मैदान में 1 2 का 4 करने के लिए. लखन पाटील येतोय मैदानामध्ये. व्हॉट अ मॅच. वा, हा विजय नक्कीच दोन्ही संघांचा म्हणू शकतो आपण. काय म्हणणं योगी सर आपलं. नक्कीच चांगली फाईट दिली नक्षत्र चौदारपाडा योगी सर. निश्चितपणे काय जबरदस्त सामना आपण या ठिकाणी अनुभवतो. आणि स्कोअर लेवल एका चेंडूवरती एका धावेची आवश्यकता आहे. म्हणजे मागच्या सत्राची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळेल का कॅरू सर. हा आता मात्र सस्पेन्स आहे या ठिकाणी. नक्कीच आता ती भावना निर्माण झाली असेल. लखन पाटीलला सांगतोय नॉन स्ट्रायकर की बघ आता प्रतिष्ठेचा सवाल आहे, इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जतीचा फालुदा होऊ देऊ नको. तुला संध्याकाळी फालुदा खायला घालेन. हो हो, सावध नाक्यावरती. क्या बात आहे. लखन पाटील आलाय. लखन पाटीलने असे सामने बरेचसे जिंकून दिलेले आहेत, परंतु ही ती वेळ अक्षरशः कठीण झालेली आहे. बघा शेजारी वाढलेले आहेत. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांची निंदा तुम्हाला झेलावी लागेल. 1 चेंडू एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे खेळाडू त्यांनी आतमध्ये जा. बाउंड्री लाईनच्या बाहेर येऊ नका प्लीज प्लीज प्लीज. चौदरपाडा संघ प्लीज आतमध्ये कोणी यायचं नाही. कोई भी अंदर नहीं आएगा. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. सिद्दीकी भाभेंना मी आठवलं. सामना तसाच झालाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वो कोशिश, ती जिद्द, ती हिम्मत, ती चिकाटी, तो प्रयत्न तुम्हाला करायचा. एका बाजूला लखन, दुसऱ्या बाजूला हरेश. 1 चेंडू एका धावेची गरज. ओहो, लखन पाटील. एजी ओजी लोजू सुनोजी, मैं हूं लखन. मॅच समाप्त. शेवटच्या चेंडूत 1 धावची गरज असतात. चांगला फ्लिक केला आणि समजदार दाखवली लखनने. अक्षरशः चेंडूला वाचलं, रीड केलं. चेंडूच्या मेरिटनुसार एका धावची गरज असताना छान पद्धतीने ते टर्न केला चेंडूला आणि अशा प्रकारे सावध संघाने सुटकेचा निश्वास टाकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर केपी. कचरू पाटील स्पॉन्सर संघ संजय स्पोर्ट्स सावध आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि हार्ड लक. नक्षत्र चौदारपाडा. एकदा प्रेक्षक टाळा असू द्या दोन्ही संघ.